प्रतिबिंब जनमानसांचे। कोतवाली पोलिसांकडून आरोपीला पाठीशी, रिपब्लिकन सेनेचा आरोप, कारवाई न झाल्यास 16 मार्चला आमरण उपोषणाचा इशारा। अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचारी शेंडे यांच्यावर बेकायदेशीर सावकारी तसंच शुभम शिंदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत कोतवाली पोलिसांकडून आरोपीला पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप आज रिपब्लिकन सेनेने केला आहे। याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली। तसेच वैशाली विशाल निमसे व विशाल मारुती निमसे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबतही अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांना निवेदने देऊनही अद्याप कारवाई न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली। दरम्यान 27 डिसेंबर 2025 रोजी शुभम शिंदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला। त्यामुळे न्याय मिळावा यासाठी 16 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू वाघमारे, महिला अध्यक्षा सुनीता शिंदे, पीडित मुलाची आई माधुरी शिंदे, बबिता शिंदे, मंगल बरकडे, वैशाली निमसे, नेहा जावळे, सविता कवडे, प्रताप पवार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आम्ही वैशाली विशाल निमशे आणि विशाल मारुती निमशे ह्या मराठा कुटुंबातले एक अत्यंत गरीब कुटुंब आहे। ह्या कुटुंबाने अहिल्यानगरमध्ये कार्यरत असलेला देविदास शेंडे हा पोलीस कार्यालयामध्ये आहे। त्यांच्याकडून ह्या कुटुंबाने 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते। त्यांना 5 लाख रुपये व्याजाने 5 लाख रुपये पूर्ण न देता 4.5 लाख रुपये यांच्या विशाल निमशे याच्या फोन पेवर टप्प्याटप्प्याने त्यांनी 4.5 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि त्यानंतर लगेच त्यांनी यांच्या कुटुंबाकडून 9 महिने 30-35 हजार रुपये असे मिळून त्यांच्याकडून 3.5-4 लाख रुपये असं व्याज घेतलं गेलं। ज्यावेळेस या कुटुंबावर अत्यंत वाईट परिस्थिती आली, ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांना देविदास शेंडेला व्याज देऊ शकले नाही। त्यामुळे त्यांनी यांच्या निमशे कुटुंबांना त्यांनी टॉर्चर केलं आणि टॉर्चर करून तुमचं राहतं घर हे मला तुम्ही खरेदी खत द्या, मी ते घर विकतो आणि माझे मी पैसे घेतो। त्यांचा चुलत भाऊ असलेला संतोष शेंडे याला त्यांनी खरेदी खत दिलं। यांना त्या पराग बिल्डिंगला त्या ठिकाणी बोलवून घेतलं। खरेदी खत देत असताना त्यांच्याकडून सह्या घेतल्या। सह्या घेत असताना यांना त्यातले एकही रुपया न देता यांच्याकडून त्याच्यावर सह्या घेऊन यांना त्या ठिकाणी हाकलून लावलं। आणि त्यानंतर यांना समजलं की आमच्या सह्या घेऊन आमचं घर ह्या व्यक्तीने आमच्याकडून बळजबरीने खरेदी करून घेतलेलं आहे। अक्षरशः एक मराठा समाजातलं एक कुटुंब, गरीब कुटुंब, आज तिचे लहान लहान मुलं हे रस्त्यावर आलेले। आम्ही रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या देखील मी ही गोष्ट त्यांच्या देखील निदर्शनास आणून दिली। त्यांनी देखील सांगितलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करा। आज आम्ही ह्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना आणि आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात आलो। पण आम्ही पीआय साहेबांना भेटलो, पीआय साहेबांनी ते गुन्हा दाखल करून घेतला नाही। म्हणून आम्ही त्यांना ते आमचा जो निवेदन आहे महिला आघाडीचं त्या ठिकाणी देण्यात आलं। 16 तारखेला आज ती मुलगी तिच्या मुलासहित उपोषणला पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ बसती। तिच्या संघ सर्व महिला आघाडीतले कार्यकर्ते, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तिला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। समोरचा आरोपी पोलीसच आहे। तो पोलीस असल्यामुळं पोलीस सुद्धा देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करते का अशी देखील आम्हाला शंका आहे। पण कायदा हा सर्वांना सारखा आहे आणि तो कायद्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझं नाव वैशाली विशाल निमसे, मी राणा श्रीकृष्ण नगर केडगाव। देविदास शेंडे यांच्याकडनं व्याजाने पैसे घेतले होते। त्यांना त्यांचं व्याज 9 महिने देण्यात आलं। त्यांनी असं करून माझ्या मिस्टरांना टॉर्चर करून माझं राहतं घर त्यांनी त्यांच्या चुलत भावाच्या नावावर संतोष शेंडेच्या नावावरती केलं। आता आम्ही इथं गुन्हा दाखल करायला आलो होतो कोतवाली पोलीस स्टेशनला। तिथले त्यांनी काय माझा गुन्हा दाखल करून नाही घेतला पीआय गायकवाड साहेबांनी। तर आता माझा गुन्हा त्यांनी दाखल नाही केला। त्यामुळे मी 16 तारखेला आमरण उपोषण करणार आहे एसपी कार्यालयासमोर पोरांसोबत, मुलं बाळांसोबत। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।